नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, रोजगार हमी संदर्भातला एक मोठा अपडेट या ठिकाणी आलेला आहे की रोजगार हमी योजनेमध्ये म्हणजे मनरेगा अंतर्गत जे काही कामं केली जातात तर त्या अंतर्गत जे काही लाभार्थी रोजगार आहेत तर त्यांना जे काही अनुदान आहे तर ते मिळायला खूप त्या ठिकाणी विलंब लागतो आणि त्या संदर्भातच या ठिकाणी शासनाने एक दखल घेतलेली आहे की हा विलंब नेमका का होतो याच्यावरती त्यांचं संशोधन झालं की जे काही रोजगार सेवक असतील तर ते मस्टर वेळेवर कंप्लीट न करत असल्या कारणाने किंवा ते मस्टर शासनापर्यंत पोहोचायला दिरंगाई होत असल्या कारणाने या ठिकाणी अनुदानाच्या वितरणामध्ये काही कालावधी त्या ठिकाणी लागतो आणि त्या संदर्भातलंच एक महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी शासनाने आपल्याला एका JRच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. परंतु त्या अगोदर जर आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. बघा मित्रांनो, महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट म्हणजेच ई मस्टर निर्गमित करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांना देण्याबाबत या संदर्भातला प्रस्तावना दिलेली आहे. पहा, महाराष्ट्र शासनाचा जो काही आहे तर रोजगार हमी अधिनियम अंमलबजावणी सुरू झालेली होती. या योजनेअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेच्या कामावरील हजेरीपट ई मस्टर प्रचलित पद्धतीने न काढता त्यासाठी ग्रामपंचायतीला प्राधिकृत करणे व ग्रामपंचायत पातळीवर ई मस्टर निर्गमित करण्याची कार्यवाही पूर्ण करणे अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीला क्षमता बांधणी करणे व ई मस्टर निर्गमित करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांच्यावर सोपवण्यात उचित होईल असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत स्तरावर या रोजगारांची नोंद ठेवली जाते. या कामात ग्रामसेवकाला मदत करण्याची व संगणकीय माहिती इत्यादी भरण्याची मदतनीस म्हणून ग्राम रोजगार सेवक यांच्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत घेतल्या जातात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अभिलेख व नोंद वह्या ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवकांना सहाय्य म्हणून मदत करण्याची प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवकाची आहे. मनरेगा अंतर्गत ग्रामसेवकाला मदत करण्यासाठी ग्राम रोजगार सेवक यांच्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत घेण्यात आलेल्या आहेत व त्यांच्या सेवा महत्त्वाच्या आणि उपयुक्त त्या ठिकाणी ठरलेल्या आहेत. तर हजेरीपट ग्रामपंचायत स्तरावरून निर्गमित करण्याबाबतची कार्यपद्धती महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अवलंबण्यास मंजुरी मागणी प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरावर न जाता ग्रामपंचायत स्तरावर म्हणजे डिमांड अपलोड करून ई मस्टरची प्रत वेळेवर घेतल्यास ग्राम रोजगार सेवकाला तालुका स्तरावर कामाची मागणीनुसार मजुराची यादी तालुक्यात पोहोचण्याकरिता लागणारा जो काही कालावधी तसेच ई मस्टर प्राप्त करून घेण्याकरिता लागणारा वेळ जो काही आहे तर तो वाचेल. तसेच डाटा एंट्री करता होणारा विलंब टाळता येईल. या अनुषंगाने महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट ई मस्टर निर्गमित करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांना देण्याबाबत हा शासन निर्णय त्या ठिकाणी आहे आणि त्यानुसार या ठिकाणी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पहा, महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट ई मस्टर निर्गमित करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांना देण्याबाबत सर्व ग्राम रोजगार सेवकांना MSCIT संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे निश्चित केल्याप्रमाणे सर्व रोजगार सेवक ई मस्टर निर्गमित करण्यासाठी सक्षम आहेत. रोजगार हमी योजनेच्या सर्व कायदेशीर कामाची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांच्यावर त्या ठिकाणी आहे. ई मस्टर निर्गमित करण्यासाठी ग्राम रोजगार सेवक यांची जबाबदारी काय असणार आहे बघा. सदर कामावर हजर राहणाऱ्या अपेक्षित मजुराची यादी प्राप्त झाल्यानंतर www.narega.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर GP लॉगिन मध्ये जाऊन डिमांड अपलोड करणे म्हणजेच त्या ठिकाणी डिमांड अपलोड एंट्री करायची. वेबसाईटवरती जाऊन GP लॉगिन मध्ये जाऊन नवीन कामाकरिता वर्क कोड जनरेट करण्याबाबत सुद्धा कामं या ठिकाणी केली जाणार आहे. डिमांड अपलोड झाल्यानंतर याच संकेतस्थळावरून यादीतील मजुरांना वर्क अलोकेशनची प्रक्रिया पूर्ण करणे व तालुका स्तरावरील ई मस्टरशी संबंधित ऑपरेटरला दूरध्वनीवरून या बाबीची सूचना देणे ही सर्व कामं आपल्या ग्राम रोजगार सेवकाला करायची आहे. तालुका स्तरावरील ऑपरेटर PO लॉगिन मधून या डिमांडला अप्रूव्ह किंवा इश्यू त्या ठिकाणी करू शकतात. केल्यानंतर सदर ई मस्टरची प्रिंट GP लॉगिन मधून काढणे व ई मस्टर रोल प्रिंट ई मस्टर रोल या ठिकाणी ही प्रिंट असणार आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर 7 दिवसाच्या कामांचे मोजमापानुसार मजुरी दराची नोंद घेऊन पूर्ण भरलेले ई मस्टर ग्राम रोजगार सेवक डेटा एंट्री करेल. त्याचबरोबर जो काही आहे तर त्यानुसार मंजुरी प्रदानाच्या पुढील कार्यवाही करता AAO लॉगिनला पाठवले जाईल. त्यानंतर जो काही लॉगिन आहे तर हे समोर कार्यवाही करेल. जिल्हा MIS समन्वयक यांनी स्वतः तालुका स्तरावर जाऊन ई मस्टर प्रक्रियेशी संबंधित ग्रामपंचायतील संबंध ग्राम रोजगार सेवक यांना प्रशिक्षण द्यावे. तसेच सर्व ग्रामपंचायतीतील GP लॉगिन करिता युजरनेम आणि पासवर्ड उपलब्ध करून द्यावेत.
हा जो काही शासन निर्णय आहे मित्रांनो, एक महत्त्वाचा आणि मोठा दिलासादायक शासन निर्णय या ठिकाणी शासनाने घेण्यात आलेला आहे, की जे काही दिरंगाई आपल्या रोजगारांना त्यांचं अनुदान वितरणाकरता होत होती, तर त्या जी काही प्रक्रिया आहे, तर ती सोपी करण्यात आलेली आहे आणि जे काही ग्राम रोजगार सेवक जे काही आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा सोपी करण्यात आलेली आहे. त्यांची जी काही पायपीट आता ऑफिसला केली जात होती, तर ती पायपीट या ठिकाणी वाचणार आहे आणि सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्या कारणाने वेळेवर सुद्धा ही प्रक्रिया केली जाणार आहे. तर अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.